नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 2 डिसेंबर पासून म्हणजे आजपासूनच खंडोबाचे जे नवरात्र आहेत याची सुरुवात झालेली आहे। 7 डिसेंबरला आहे चंपाषष्ठी, म्हणजे खंडोबाचे नवरात्र जे असतात त्याची सांगता असते। चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरली जाते। 6 दिवसीय ज्यांनी उपवास धरलेले आहेत त्यांचे उपवास सुटतात आणि त्याचबरोबर ज्यांनी चातुर्मास धरलेला आहे म्हणजे 4 महिने कांदा, लसूण, वांगी हे सोडलेलं होतं, तर ती जी मंडळी आहेत ना हे सर्व खाण्यासाठी सुरुवात करतात, जे की माझ्या पण घरामध्ये या सर्व गोष्टी केल्या जातात। तर मग चंपाषष्ठीच्या दिवशीपासून सुरळीत सगळं सुरू होतं। आता जिथे तुम्ही सगळे उपाय केलेले आहेत, सगळ्या सेवा केलेल्या आहेत आणि तुम्ही हारलेले आहात, थकलेले आहात की आता माझ्यासाठी कोणताच उपाय काम करत नाही किंवा कोणतीच सेवा काम करत नाही, तर तिथे तुम्ही ही सेवा करून बघा। या व्हिडिओमध्ये मी जी सांगणार आहे ती, याने तुमचे जे सगळे प्रश्न आहेत ना ते मार्गी लागतील। बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी असतात की आपण ती गोष्ट सुरळीत होण्यासाठी, चांगली होण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीतून अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सगळं काही करून बघितलं पण अनुभव आला नाही, तिथे ही सेवा करा, 100% तुम्हाला अनुभव येईल। आणि दुसरी अजून एक गोष्ट की काल परवा मला एका दादांची कमेंट आली होती की ताई मी 108 पारायण केलं पण मला काही अजून अनुभव आलेला नाही, तर त्या दादांना सुद्धा मी रिप्लाय केलेला आहे। बघा, 108 पारायण करणं सोपी गोष्ट नाहीये। 108 दिवस विना अडथळे, एकही दिवस गॅप न टाकता तुम्ही सेवा पूर्ण केली म्हणजे हीच तुमच्यावर कृपा आहे, तुमच्या गुरूंची कृपा आहे। कारण गुरूंच्या कृपेशिवाय किंवा स्वामी कृपेशिवाय आपण ही सेवा 108 दिवस पूर्ण करणं हे सोपी गोष्ट नाहीये। त्याच्यामुळे इथेच समजून घ्यायचं की माझ्यावर गुरु कृपा झालेली आहे। भले 108 दिवसामध्ये तुमचं काम झालेलं नसेल, तर पहिली गोष्ट की ज्या गोष्टीसाठी, ज्या कामासाठी तुम्ही ही सेवा केली होती ती तुमच्यासाठी योग्य नाही म्हणून तुम्हाला मिळाली नाही, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जी गोष्ट तुम्ही मागताय, ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा केली त्यापेक्षा चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणून तुमची ती इच्छा पूर्ण झाली नाही। ही गोष्ट कायम लक्षात घ्या। मी सेवा केली पण मला अनुभवच आला नाही, सेवा खोटी आहे, नाही। तुम्ही 108 दिवस टिकून राहिलात सेवेमध्ये, पूर्ण केली, हीच तुमच्यावर गुरुकृपा आहे। आणि 108 दिवस झाले तरी सुद्धा मनामध्ये विश्वास ठेवा की माझी जी इच्छा होती ती महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचवलेली आहे। महाराजांनी माझ्याकडून सेवा करून घेतलेली आहे। मला पूर्ण विश्वास आहे की माझी ही जी गोष्ट आहे मी मागितलेली ती 100% मला मिळणार आहे। जगातली अशी कोणतीच ताकद नाही की तुमची ती इच्छा पूर्ण करण्यापासून तुम्हाला रोखू शकते, जर तुमचा विश्वास ठाम असेल तर। आजपासून चंपाषष्ठीपर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता किंवा कंटिन्युटीमध्ये आजपासून चंपाषष्ठीपर्यंत दररोज तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही व्हिडिओ थोडासा लेट बघितलेला आहे, म्हणजे उद्या, परवा, चंपाषष्ठीच्या 1 दिवस अगोदर, काही हरकत नाही। ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्हाला वाटलं की मला ही सेवा करायची, त्या दिवशीपासून चंपाषष्ठीपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता, किंवा फक्त चंपाषष्ठीच्या दिवशी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। याच्यानंतरही तुम्हाला ही सेवा करायची असेल, प्रत्येक रविवार तुम्ही ही सेवा करू शकता, कारण रविवार जो आहे तो खंडोबांचा वार आहे। ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडे खंडोबाचा टाक असणं आवश्यक आहे, किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे, किंवा फोटो असणं आवश्यक आहे। आता तुमचे कुलदैवत खंडोबा महाराज असतील तर आवर्जून ही सेवा करा, पण तुमचे कुलदैवत खंडोबा महाराज नाहीयेत आणि तुमची ही सेवा करण्याची इच्छा असेल तरी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता, कारण कोणतीही केलेली देवाची सेवा ही कधीही वाया जात नाही। त्याच्यामुळे भलेही तुमचे कुलदैवत खंडोबा महाराज नाहीत तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, कारण हा प्रश्न विचारला जातो म्हणून उत्तर दिलं। आता तुमचे कुलदैवत खंडोबा महाराज नाहीयेत, मग तुमच्याकडे खंडोबा महाराजांचा टाक पण नसेल, फोटो पण नसेल, मूर्ती पण नसेल, मग अशा वेळेला एक सुपारी तुम्ही खंडोबा महाराज स्वरूप घेऊ शकता। त्या सुपारीवर अभिषेक करायचा आणि त्या सुपारीवर तुम्ही हरिद्रार्चन करू शकता। आणि तुमच्याकडे खंडोबाचा टाक, मूर्ती, फोटो असेल तर त्यावर आपल्याला हरिद्रार्चन करायचं आहे। आणि तुमचे कुलदैवत खंडोबा महाराज आहेत पण तुमच्याकडे टाक, फोटो, मूर्ती नाहीये तरी सुद्धा तुम्ही सुपारीवर ही जी सेवा आहे ना ती करू शकता। आणि आवर्जून तुमचे कुलदैवत खंडोबा महाराज आहेत तर यांचा टाक, फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असायलाच हवी। हे म्हणजे कुलदैवताचा टाक, फोटो, मूर्ती तुमच्या देवघरात नाहीये म्हणजे कसं की तुमच्या घरामध्ये तुमचे वडीलच नाहीयेत, मग तुम्ही कसे असणार? तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये पाठिंबा तुमच्या वडिलांचा कसा मिळेल? त्याच्यामुळे देवघरामध्ये कुलदेवी आणि कुलदैवत यांचा ठाक, फोटो किंवा मूर्ती असायलाच हवं। यांच्याशिवाय आपलं देवघर अपूर्ण आहे
आणि आपलं घर सुद्धा अपूर्ण आहे त्याच्यामुळे. आता हरिद्रार्चन म्हणजे काय, जसं आपण कुलदेवीच्या टाकावर, फोटोवर, मूर्तीवर कुंकवाने अभिषेक करतो त्याच पद्धतीने कुलदैवताचा टाक म्हणजे खंडोबाराव महाराजांचा टाक असेल, फोटो असेल किंवा मूर्तीवर हळदीने, ज्याला भंडारा म्हटलं जातं, त्यानं अभिषेक करणं म्हणजे याला हरिद्रार्चन म्हटलं जातं. ओम श्री मल्हारी मार्तंडाय नमः, ओम श्री मल्हारी मार्तंडाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही कुलदेवाच्या टाकावर, फोटोवर किंवा मूर्तीवर हरिद्रार्चन करू शकता. म्हणजे हळद जी आहे ती थोडी 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 तुम्हाला खंडोबाच्या टाकावर, फोटोवर किंवा मूर्तीवर सोडत जायची आहे आपल्या 5 बोटांनी आणि हरिद्रार्चन करायचं आहे हा मंत्र म्हणत. हा मंत्र तुम्हाला जर म्हणायचा नसेल तर दुसरा तुम्हाला खंडोबा गायत्री मंत्र सांगते, तो म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक जो आहे तो करू शकता. खंडोबा गायत्री मंत्र अशा प्रकारे आहे. ओम अश्वरूढाय विद्महे म्हाळसा कांताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात. ओम अश्वरूढाय विद्महे म्हाळसा कांताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात हा आहे खंडोबा गायत्री मंत्र. या मंत्राने तुम्ही हरिद्रार्चन करू शकता किंवा खंडोबाची जी 108 नावं आहेत ती नावं म्हणत म्हणत सुद्धा तुम्ही खंडोबांच्या टाकावर, फोटोवर किंवा मूर्तीवर हरिद्रार्चन करू शकता. हरिद्रार्चन झाल्यानंतर ती जी हळद आहे, हे हरिद्रार्चन केलेलं जे टाक आहे, फोटो आहे किंवा मूर्ती आहे, तुम्ही तसाच देवघरामध्ये ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना ही हळद तुम्ही काढून घेऊ शकता आणि खंडोबाच्या टाकावर, फोटोवर किंवा मूर्तीवर जसं आपण दररोज सर्व देवांना स्नान घालतो त्या पद्धतीने स्नान घालून देवघरामध्ये तो टाक, फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता. आणि तुम्हाला जर हवं असेल तर हरिद्रार्चन केल्यानंतर लगेच थोड्या वेळाने तुम्ही त्याच्यावरची हळद काढून घेतली आणि देवघरामध्ये टाक, फोटो किंवा मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही. हरिद्रार्चन करत असताना देवघरासमोर दिवा लावलेला असावा, धूप बत्ती लावलेली असावी, आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि हरिद्रार्चन करत असताना झाल्यानंतर काहीतरी गोडाचा, साखर, खडीसाखर, एखाद्या फळाचा नैवेद्य सुद्धा आवर्जून दाखवायचा आहे. आणि तुम्ही कशासाठी करत आहात हे सुद्धा बोलून जे आहे ते खंडेराव महाराजांना दाखवायचं आहे. आता म्हणजे इच्छा बोलून तुम्हाला दाखवायची आहे. तुमच्याकडे जर आता खंडोबाचे घटस्थापना झालेली असेल, घट बसलेले असतील, तर मग प्रश्न येऊ शकतो अशा वेळेला, ताई आमचे टाक जो आहे तो तर आम्ही घटी बसवलेला आहे, मग काय करायचं? तर अशा वेळी तुम्ही जर देव हलवत नसाल तर एक सुपारी घेऊ शकता, सुपारीवर तुम्ही हरिद्रार्चन करू शकता. किंवा तुमच्याकडे खंडोबाचा टाक जो आहे तो घटी बसलेला असेल तर तुमच्या देवघरामध्ये खंडोबाची मूर्ती किंवा फोटो असेल तो तुम्ही हलवू शकत असाल, देव हलवत असतील तर त्याच्यावर तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकतं. बाकी नाही तर तुम्ही सुपारीवर करा, सर्वात साधं आणि सोपं. सुपारीला सुरुवातीला अभिषेक करून घ्यायचा, अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची, तामणामध्ये सुपारी ठेवायची आणि त्याच्यावर हरिद्रार्चन करायचं. आणि सेम बाकी टाकावर, मूर्तीवर, फोटोवर करतोय, तामणामध्ये एखाद्या प्लेटमध्ये तो टाक, फोटो, मूर्ती ठेवायची आणि हरिद्रार्चन करायचं आहे. आता हरिद्रार्चन झाल्यानंतर या हळदीचं काय करायचं? हरिद्रार्चन करण्यासाठी चांगली स्वच्छ तुम्ही म्हणजे जी खाण्यायोग्य अशी हळद आहे ती घेऊन जर तुम्ही त्या टाकावर हरिद्रार्चन केलेलं असेल तर त्यातील थोडीशी हळद जी आहे ती तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. खूप चांगलं असतं, याच्यामुळे वेगवेगळे आजार असतील, काही बाधा वगैरे असेल, शत्रूचा त्रास वगैरे किंवा आपलं जे दुर्भाग्य असतं ते दूर होण्यास मदत होते. बाकी पूजेची जर हळद असेल तर तुम्ही काय करू शकता, दररोज तुमच्या कपाळी लावू शकता आणि ही हळद एखाद्या डबीमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही तशीच साठवून ठेवा आणि दररोज किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला हरिद्रार्चन करायचं आहे त्यावेळेला तुम्ही हीच हळद वापरली तरी सुद्धा चालेल. प्रत्येक वेळेला नवीन हळद घेण्याची गरज नाही. पण बाकी हरिद्रार्चन करताना जी खाण्याची हळद असते ना ती तुम्ही वापरा, कारण ती आपल्याला मग खाण्यामध्ये सुद्धा हरिद्रार्चन केलेली हळद आपल्याला वापरता येते आणि बाकीची आपण कपाळी वगैरे लावू शकतो. नमस्कार.